नमस्कार. आपण पाहत आहात बीबी न्यूज. सध्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि भारतीय पुरातत्व खात्याने श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचं वज्रलेप रासायनिक प्रक्रिया करण्याचे ठरवलेलं आहे. पण वर्षानुवर्षे शेकडो वर्षे ज्या भगवंताची सेवा करणारे बडवे उत्पाद सेवाधारी यांना कुठंही विश्वासात न घेता आज ते स्वतः सांगतायत की भगवंताच्या मूर्ती व्यवस्थित राहण्यासाठी, भगवंताचं संवर्धन टिकवून ठेवण्यासाठी आम्ही कधीही शासनाला मदत करायला तयार आहोत. पण आज मंदिरे समिती आणि पुरातत्व खात्याकडून त्यांना थोडंसं डावललं जात आहे. तर आज आपण ज्या भगवंताच्या सेवेसाठी बडवे समाज, उत्पाद समाज आहे, सेवाधारी समाज आहे, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर मंदिर परिसरातील काही जुने जाणकार लोक आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. बडवे समाजाचे बाबासाहेब बडवे महाजन यांच्याकडून काही प्रतिक्रिया जाणून घेऊया. बाबासाहेब, जी आता मूर्तीची झीज होती, ती झीज ही नक्की कशामुळे होती? अतिशय वेदनाकारक आहे विषय आहे की देवाच्या मूर्तीची आपदा होती, त्रास होतो देवाच्या मूर्तीला. ह्या शासनाच्या विविध गोष्टीमुळे हे दुःख वाटतंय. आणि आम्ही तर काय निर्णय प्रक्रियेत नाही आहेत, त्यामुळं आमचं ऐकायचं न ऐकायचं, चांगलं जरी सांगितलं तर आमचे काय कोण बाजू ऐकणार नाहीत हे जे आम्हाला 100%. पण तरी सुद्धा पांडुरंगाच्या चरणी आम्ही आज गेले शेकडो वर्ष झालं आमचे पूर्वज ह्या मूर्ती संरक्षणासाठी, मूर्तीच्या संवर्धनासाठी, मूर्तीची पूजा अर्चा करून मूर्ती व्यवस्थितशीर महाराष्ट्र शासनाच्या कायद्याअंतर्गत ताब्यात दिली. ह्याबद्दल पांडुरंगाने एक आम्हाला फार आभारी ठेवलेला आहे. राहिला गोष्ट विषय मूर्ती झीजेचा. ही मूर्ती झीज पहिलं 20-25 महापूजा देवाच्या अंगावर दहीदूध घालून सुद्धा मूर्तीला झीज होत नव्हती. आता मूर्तीवर दही तर सोडा, बाकीचं काही न घालता सुद्धा मूर्तीला झीज होती. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. शासनाने आता शासन म्हणणार आम्ही आर्कोलॉजिस्ट माणसं, वैज्ञानिक माणसं पाठवतो, असो त्यांचा विषय. पण आम्हाला जर बोलवलं तर आम्ही आदल्या रात्री, मध्यरात्री सुद्धा देवाच्या त्या पूजेबद्दल, त्या विषया मूर्तीबद्दल त्याची काय आहे विषय हे आम्ही सांगू शकतो. ह्याच्या आमच्यापाशी जी काय मूर्तीचं संगोपन संरक्षण कसं करायचं, आमच्या बापदाद्यांनी जी सांगितलंय ते आम्ही तुम्हाला सांगतो. कारण का ह्यात कायद्याचा विषय नाही, तर आपल्या आस्थेच्या विग्रहाचा विषय आहे, आपल्या मूर्तीचा विषय. ज्या ज्ञानोबा तुकारामांनी मूर्तीला स्पर्श केला ती मूर्ती. श्री रुक्मिणी मातेचे पुजारी ऋषिकेश उत्पादांच्याकडे मध्ये पुरातत्व खात्याने मंदिर समितीला एक अहवाल पाठवला आणि त्या अहवालामध्ये असं सांगण्यात आलं की मूर्तीची झीज परत एकदा होती. आणि त्यांनी कलेक्टरांना सांगून एक मीटिंग आयोजित केली आणि त्या मीटिंग मध्ये वारकरी संप्रदायाला सुद्धा त्यांनी बोलवलं. आपल्याला काय वाटतं की आज 2014, 2017 आणि 2021 ला 3 वेळा ही प्रक्रिया, रासायनिक प्रक्रिया झालेली आहे आणि हे परत होतंय, त्याबद्दल आपलं मत काय? मुळात काय, वारंवार विठोबा रुक्मिणीच्या मूर्तीवर हा लेप जे करतायत त्यात विश्वासार्हता किती राहिली आहे ह्याच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले. कारण आता मंदिर सरकारच्या ताब्यात आहे, तर सरकारकडे भरपूर यंत्रणा आहे. तर त्या यंत्रणेच्या माध्यमातून एक तर यातले चांगले एक्सपर्ट त्यांनी बोलवले पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या भारतीय परंपरेनुसार ज्या प्रमाणात आयुर्वेदातला वज्रलेप दिला जातो त्या प्रमाणात सुद्धा त्या ह्याच्यातले सुद्धा एक्सपर्ट आपल्या सरकारनं बोलवले पाहिजे. त्यांना सगळ्याला बसवून, तसंच वारकरी संप्रदायाला, तसेच आमच्यासारखे जे जुने तिथे पुजारी आहेत ज्यांच्या काळात ही मूर्तीचं जतन संवर्धन झालं, त्या लोकांना बोलवून घेऊन एकदाच काय असेल ती त्या विषयाचा फायनल काय असेल ती त्याचं गणित मांडावं आणि एकदाच काय असेल ती त्याचा व्यवस्थितपणे वज्रलेप असेल किंवा काय असेल तर सगळ्या विश्वासात घेऊन करावा.
नाहीतर ते वारंवार असं 2-2, 3-3 वर्षाला जर करत राहिला तर त्या मूर्तीचं अजून काहीतरी वेगळं काहीतरी स्वरूप तयार होईल त्याचं. इथं भावना काय जडलेल्या आहेत का की आज शेकडो वर्ष आपण तिथं सेवा केलेली आहे, आई साहेबापाशी सेवा केलेली आहे, मध्ये त्यांच्या पायाला सुद्धा थोडीशी काहीतरी इजा झाली होती, तर त्यावेळेस सुद्धा त्यांनी ती प्रक्रिया करून परत एकदा तोच प्रकार घडण्यात आला. त्या भावना काय दडल्यात का? निश्चितच विठ्ठल रुक्मिणीच्या रूपाचे अनेक संतांनी अभंग आपल्या वाङ्मयातून दिलेले आहेत. सुंदर देदान उभ्या विटेवरी, तसंच राजस सुकुमार मदनाचा पुतळा, या वज्रलेपानं जे त्यांचं भाव आहे, ज्या मूर्तीचं सौंदर्य आहे ते कुठं जर कमी झालं तर या गोष्टींचा भयंकर भीती वाटते आणि धोका पण वाटतोय. आमच्यासारख्या जुन्या पुजाऱ्याला किंवा भक्त म्हणून, पुजारी सोडून द्या, पण एक भक्त म्हणून सुद्धा आम्हाला या गोष्टीची प्रचंड भीती वाटते की कुठं तर ते राजस सुकुमार असं असलेलं ते रूप कुठं तर या वज्रलेपाच्या माध्यमातून जर ते काहीतरी त्याला झालं तर काही उपयोग राहणार नाही या गोष्टीचा. बरं, तुम्ही शेकडो वर्ष तुम्ही आई साहेबाची सेवा केली, तर आता कुठं असं वाटतंय का की आता सध्या जरी तुम्हाला मंदिरामध्ये स्थान नाहीये, पण असं कुठं वाटतंय का की आता सरकार म्हणा किंवा मंदिर समिती किंवा पुरातत्व खातं ही प्रक्रिया करते, यामध्ये स्वतःहून जाऊन निस्वार्थ हेतून काही त्यांच्याबरोबर काम करायची इच्छा आहे? निश्चित आम्ही आज त्या मूर्तीची जेव्हा सेवा करतो तो त्यावेळी जी भावना आहे, आजही आमची विठोबा रुक्मिणीबद्दल तीच भावना आहे. आणि त्या मूर्तीचं जतन संवर्धन व्यवस्थित व्हावं आणि हितनं पुढं मागं जसे शेकडो वर्ष ही मूर्ती आहे तशी अबाधित राहिली आहे विठोबाचं स्वरूप, तसंच विठोबा रुक्मिणी स्वरूप हितनं पुढे सुद्धा शेकडो हजारो वर्ष असंच अबाधित राहावं, यासाठी जर आमची मदत लागत असेल आणि आम्हाला ते जर बोलवणार असेल तर निश्चित आम्ही तिथं जाऊन काय असेल ते आमच्या अनुभवात त्यांना आम्ही काय सूचना देऊ शकतो. श्रीकांत महाराज हरिदास यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. महाराज, मध्ये पुरातत्व खात्याने मंदिरे समिती, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला एक अहवाल पाठवला आणि त्या अहवालामध्ये असं नमूद केलं होतं की विठ्ठलाच्या मूर्तीची झीज झालेली आहे आणि ती आपल्याला रासायनिक प्रक्रिया करायची आहे. यासाठी कलेक्टरांना सांगून त्यांनी मध्ये एक मीटिंग आयोजित केली कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली, आणि त्यामध्ये वारकरी संप्रदायाला सुद्धा बोलवलं होतं. तर आपल्याला काय वाटतं की आज शेकडो वर्षापासून आज आपण तिथे सेवा करताय आणि आपल्याला बडवे उत्पाद सेवादारांना इथं डावललं जातं, त्याबद्दल आपलं मत? उगवले बिंब अद्वैत स्वयंभ, नाम हे सुलभ विठ्ठलराज, असा आमचा विठोबा आहे. आज 2014 सालापासून आम्हाला या सेवेतनं काढून टाकलं. आमच्यावर अन्याय झाला ही पहिली प्रतिक्रिया आमची. आम्ही तो जो ठेवा आहे हा वर्षानुवर्ष व्यवस्थित सांभाळा. ह्याच्या आधीही अनेक प्रक्रिया म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी झालेल्या आहेत, पण बडवे असतील, उत्पात असतील, सेवाधारी असतील, त्या पद्धतीत व्यवस्थित आम्ही हाताळलेल्या आहेत. ही मूर्ती म्हणजे साक्षात परमात्मा आहे. आपण मला सांगा, ह्या विठोबा आहे असं म्हणतात, ठीक आहे मूर्ती जीज झाली म्हणतात, पण आजही तुम्ही त्याचं चैतन्य जर बघताल, पहाटचं चैतन्य वेगळं आहे, सकाळचं वेगळं आहे, दुपारचं वेगळं आहे. ही जे वेगवेगळे चैतन्य येत आहे ही कशाचं प्रतीक आहे? तर ती विठ्ठल पंढरीनाथ हा स्वयं उभारलाय त्याचं प्रतीक आहे. जी प्रशासनानं मिटिंग घेतली, वारकरी संप्रदायाला त्यात घेतला, आनंद आहे. पण आम्ही वर्षोवर्ष कित्येक पिढ्यानपिढ्या आम्ही तो सेवा चालवली. बडवे असतील, आम्ही सेवाधारी आहोत, आम्ही उत्पादक सगळेजण आहेत, पण त्यांनी आम्हाला त्यात विश्वासात घेतलं पाहिजे. काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, ही आमची मनापासून येईल. आता 2014, 2017 आणि 2021 मध्ये पण ही रासायनिक प्रक्रिया केली होती, तरी पण ही प्रक्रिया पुन्हा करायची म्हणून ते आता सांगतायत. मूर्तीला धोका वाटतोय असं वाटत नाही? हो, मला निश्चितपणे यात म्हणजे सारखं तुम्ही त्याच्यावर लेपन करताय. किती वेळा करणार? ठीक आहे, 10 वर्षातनं एकदा, 15 वर्षातनं एकदा, त्याची काहीतरी मुदत पाहिजे. 2 वर्षानं तुम्ही म्हणताय जीज होती, मग त्याचं मूळ कारण शोधा ना. काय त्याच्यात प्रॉब्लेम आहे, कशापासून होतोय, तो विषय बाजूला राहतोय. तुम्ही 2 वर्षानं काहीतरी येताय, कोणी तर त्याचं परीक्षण करतंय आणि बरं म्हणते मूर्तीची जीज झाली, त्याला जी पोषक आहे ते तुम्ही आपण त्यात जर केलं, पण त्याकरता आमच्यातले अनुभवी लोक आहेत, त्यांचा जर तुम्ही सल्ला घेतला तर तो त्यांचे निश्चित उपयोग येतील, पण ते कुठेही विश्वासात घेत नाही. काय भावना वगैरे काय
जडलेल्या आहेत भगवंत. भावना असं आहे, विठ्ठल आमचे जीवन आहे, त्याच्यापेक्षा ह्याच्यात काहीच नाही आयुष्यात. पण नाईलाज असतो आम्ही बाहेर, आज आमच्यावर अन्याय. त्या सेवेकरी आता जो भाव आहे हा सेवेकऱ्याचा भाव नाही, ती पूर्ण सरकारीकरण आहे. पण आता जर कलेक्टर साहेबांना तुम्ही काही सांगू इच्छिता की आम्ही निस्वार्थ हेतूने बडवे उत्पाद सेवादारी असतो, निस्वार्थ हेतूने या प्रक्रियेत सहभागी होऊन तुमच्या खांद्याला खांदा लावून या भगवंताची मूर्तीचं संरक्षण कसं करता येईल हे काय सांगणं होईल का तुमचं? निश्चित मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, हा परमात्मा पांडुरंग राया, आम्ही जरी तिथं आता नाही पण आमचे सर्वस्व जीवन ती आहे. पण त्याच्याकरता कुठल्या गोष्टी काही आपण लागतील, आपण अर्ध्या रात्रीत प्रशासन आम्हाला हाक मारावी. आम्ही जे काही आमच्याकडनं होईल, आमच्या सर्व मंडळीचा अनुभव आम्ही 50 लोक, आणि हे व्यवस्थित कसं होईल हा जो ठेवा सर्वांनी जपलाय तो कसा व्यवस्थित राहील याची आम्ही निश्चितपणे काळजी घेण्यात सरकारला आम्ही विनंती करत आहे. बरं, आता वारंवार हे रासायनिक प्रक्रिया करतात, पण बडवे उत्पाद सेवादारी असताना हे कायम आपण आयुर्वेदिक प्रक्रियेवर भर दिला होता, तर ह्याबद्दल आपलं मत काय? त्या बाबतीत निश्चित विचार केला पाहिजे, आणि त्याचा जो त्याच्या लेपन केलं जातं त्यानं होणारी झीज ही सुद्धा कमी प्रमाणात होत गेली जाते, आणि त्याचा त्याला जो लागणारा कालावधी तो पण जास्त आहे. म्हणजे आता तुम्ही 2 वर्षापूर्वी केलं हे प्रकार, 2-3 वर्ष झाली त्याला, परत तुम्ही म्हणता अजून परत झीज झाली. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आयुर्वेदिक प्रक्रियाच केली पाहिजे? निश्चित त्यातले काही निष्णांत लोक आहेत, आपण त्यांच्याबरोबर अजून पोहोचलो नाही. त्यांना जर आपण माहिती घेतली तर ती येऊन निश्चित आपल्याला जो रासायनिक लेप न करता ती कशी मूर्ती व्यवस्थित ही करता येईल याचे मार्गदर्शन आपल्याला निश्चित. पंढरपुरात काही करत असल्या तर बडव्याला घेऊनच करावा, आणि काय दिवस किती वर्ष बडवे निवडात होते, आणि काय गोष्टी बडव्याला घेऊनच त्यांनी करावं असं माझी इच्छा आहे. पंढरपूरच्या वतीनं मी महाराज, सध्या पुरातत्व खात्याने मंदिर समितीला एक अहवाल दिला, आणि त्या अहवालामध्ये असं सांगण्यात आलं की मूर्तीची झीज परत एकदा होती. ही वारंवार झीज होती. 2014 साली एकदा ही झीज झाली होती, 2017 साली झाली होती, आणि आता 2021 साली सुद्धा झाली. तर तुमच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये नक्की फरक काय? झीज का होती? निश्चित जमीन आसमानचा फरक आहे. आतापर्यंत कसं झालं की आमच्या बडवे समाजाच्या हातामध्ये ज्या वेळेला सगळी सूत्र होती त्यावेळेला जेवढी जी आता इतक्या प्रमाणात कधी झालेली मी बघितली नाही आजपर्यंत. पण आज 14, 17 आणि पुन्हा तिसरं कुठलं 21, आणि या सलग 3 वेळेला पुन्हा झीज म्हणजे खरोखर खऱ्या अर्थाने खेळ खंडोबा केल्यासारखं करायचं. बरं, ही रासायनिक प्रक्रिया जी होती त्याबद्दल तुमचं मत काय? रासायनिक प्रक्रिया हा जो काही भाग आहे की नाही, की आता नकळत आपल्या हातनं तिथं असणाऱ्या व्यवस्थापन करणाऱ्या लोकांच्या काही दुर्लक्षामुळे म्हणा किंवा बेजबाबदारपणानं त्याला पुन्हा तेच करून काहीतरी मोठं गेलं तर एक समाधान प्राप्त करून घ्यायचं, एवढाच विषय. पण समाजाच्या हातामध्ये जेव्हा सगळे सूत्र होते त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या ऐकण्यात नाही, माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत इतकी झीज कधी झाली नव्हती. बरं, रासायनिक प्रक्रिया जी आतापर्यंत चालू आहे, आयुर्वेदिक प्रक्रिया चांगली का रासायनिक प्रक्रिया? आयुर्वेदिक, निश्चितपणे आयुर्वेदिक. रासायनिक ही तात्पुरतं आहे. सातत्यानं त्याच्यामध्ये जर बदल बघितलं तर रासायनिकामुळं जास्तीत जास्त झीज होण्याचा प्रकार नक्कीच होतोय, याची जाणीव शासनाने ठेवली पाहिजे. बरं, मध्यंतरी एकदा रासायनिक प्रक्रिया चालू असताना आपण त्या मंदिरात गेला होता. होय. ती प्रक्रिया तुम्ही बघत असताना तुम्हाला काही गोष्टी जाणवल्या होत्या, त्या नक्की काय जाणवल्यात? जाणवलं म्हणजे एक तर काय माहिती का, मुळात आपल्या भावना असताना किंवा आजपर्यंत कधीही चटके आपण पांडुरंगाला दिलेली नाही, आणि ते न कळत हे जाणीव झाली. आता हा मी काहीतरी म्हणजे बोलतो असं नाही आहे ते, पण ज्या पद्धतीने ते करणं चालू होतं त्यांचं खरंच खंत अशी वाटते
की ही वेळ यायला कारणीभूत कोण आहे. नक्की काय काय करत होते ते? पाय झिजले म्हणतात की नाही, हात लावून लोकांना वारकऱ्यांचं मस्तक ठेवून पाय झिजले म्हणतात ना. माझ्या माहितीप्रमाणे आता झिजले म्हणताय तुम्ही, माणसाला जास्त वेळ देवाच्या पायावर डोकं टेकवून देत नाही. पहिला झाले दुसरं ओढून घेतात, मग पुन्हा झिजवायचं काय कारण काय. नाही, ज्या वेळेस तुम्ही ती रासायनिक प्रक्रिया चालू होती हा. त्यावेळेस तुम्ही तिथं होतात. हो रे. मग त्यावेळेस नक्की काय झालं होतं आणि तुम्ही त्यावेळेस भावनावेश पण झाला होता? भावना माझ्या दुखावल्या गेल्या निश्चितपणे, की परमात्मा पांडुरंग वर्षानुवर्षा विटेवर उभा आहे, कटेवर हात ठेवून, आणि आजपर्यंत न कळत की आमच्या बडवे समाजाच्या काळामध्ये एवढं कधीही न झालेला ते चटके जर पांडुरंगाला आम्ही द्यायला लागलो आमच्या चुकीमुळं, आमच्या म्हणजे प्रशासनाच्या चुकीमुळं. जर पुन्हा शासनाच्या ताब्यात देऊन जर प्रशासनाच्या काही चुकी होत असतील तर तो अतिशय म्हणजे ते बोलण्यात बाहेरचा आहे प्रकार तो. तर आता तुम्हाला शेकडो वर्षापासून तुम्ही भगवंताची सेवा केली तरी पण शासन तुम्हाला गृहीत धरत नाही, असं का होतं? त्याला कारण आहे ना. शासनाला सगळी मंदिर आपल्या ताब्यात पाहिजे. पहिलं प्रशासन हे चांगल्या पद्धतीनं काम करतो, हा न कळत कुठंतरी द्वेष त्यांच्या मनात निर्माण होतो आणि अनेक खोटे आरोप करायचे. आणि जे मंदिर चालवतं, मंदिरांचा शेकडो वर्षापासून ज्यांनी सांभाळ केला, पांडुरंगाच्या मूर्तीचा सांभाळ केला, आणि सांभाळ करून देखील पुन्हा जर तुम्ही स्थलांतर म्हणजे तिथं बसणाऱ्या व्यक्तींचं, आणि जर हे स्थलांतर करून देखील जर तुमच्या हातनं तेच घडतंय, अर्धर आमच्यातनं घडलेलं नाही तेच घडत आहे, म्हणजे बेफिकीरपणा हा बडवे समाजानं कधी केलेला नाही आहे. ज्या वेळेला पांडुरंगाला पहिले झीज झाली म्हणून जे चटके द्यायला लागले त्यावेळेला अनेकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. माझ्या विठाई माऊलीला आज तुम्ही चटके देत आहेत, आणि हे बघितलं, या नुसत्या भावना व्यक्त करत नाही मी, खऱ्या अर्थानं त्याला निश्चितपणे गरज आहे का, ही गरज कशामुळे पडली, का सारखं ते होतं, याचा अर्थ बडवे समाजाच्या ताब्यामध्ये असताना मला वाटतं 14 सालचा प्रकार तो आहे की नाही, 14, तर त्याच्यानंतर आज किती 26 आहे, 25. हा, मग आता एवढ्या काळात म्हणजे प्रदीर्घ काळापासून बडवे तिथं बसत होते. ही अडचण किंवा हे चटके देण्याचा प्रकार बडवे समाजाच्या हातात मंदिर असताना कधीही झालेलं मला आठवत नाहीये. पुन्हा त्याने बोलून आणून पुन्हा चालू केलेली आहेत. बेफिकीरपणा आहे. पांडुरंगाबद्दल त्यांच्या मनात आस्था असेल मला असं वाटत नाहीये. फक्त बॉडीवर आपल्याला जायला जमलं पाहिजे, आपली माणसं तोडता आली पाहिजे, ओरडायचं बडवे समाजाचं नाव ना. आज तुम्ही काय करताय? विठ्ठल मूर्तीच्या लेपा संदर्भामध्ये वेळोवेळी शासनाला, मंदिर समितीला, बडवे म्हणून आम्ही अर्ज, निवेदन दिलंय, विनंती केलेली आहे की ह्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आम्हाला सहभाग करून घ्या. परंतु आमचं काय त्यांना वावडं माहित नाही, पण बडवे म्हणून आम्ही वंश परंपरागत पुजारी, तिथल्या विठ्ठलाची पूर्ण माहिती आम्ही जतन केलेली असताना आम्हाला डावललं जातंय. यामागे त्यांचा काय हेतू आम्हाला माहिती नाही. तरी पण आम्ही काल जाऊन अध्यक्षांना विनंती करून आलोय की याबाबत आम्हाला तुम्ही तुमच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्या, आम्ही निश्चित यातून काहीतरी चांगला मार्ग काढू. बरोबर. ज्या वेळेस तुम्ही मंदिरात होता त्यावेळेस 40-40, 50-50 महापूजा हे मूर्तीवर व्हायच्या, तर त्यावेळेस असा धोका कधी निर्माण झाला होता? आपण कुठल्याही प्रकारे मूर्तीवरती दहीदूध वगैरे घालत नव्हतो. आपण पूर्वी अभिषेकही करत होतो, पण ते पूर्ण चरणावरतीच करत होतो. आता काय झालेलं आहे की किशोरराजे निंबाळकर असताना त्यांना विनंती केली होती, आपण तुम्ही ग्रेनाइट आतमध्ये लावू नका, परंतु त्यावेळेस ते अधिकाऱ्याने ऐकले नाही. त्याचा परिणाम झालेला आहे. त्याच्यानंतर जे समोर कॅमेरे आहेत त्याचा परिणाम होतो. तसंच विठ्ठला मूर्तीवरती जर तुम्ही लाईटीचा प्रकाश जास्त पाडायला लागला तरी सुद्धा मूर्तीवरती 100% परिणाम होतात. कारण हे 2014 साली जी इपॉक्सी केली त्या टायमाला या सूचना दिल्या, देवाचं अंग कुठल्या वस्त्रानं पुसावं, देवाला कुठल्या प्रकारचा अंगारक असावा हे सुद्धा त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. बरं, आता जी रासायनिक प्रक्रिया करायचं कलेक्टर साहेबांचं चाललं होतं, तर त्यांना तुम्ही काय सूचना देऊ शकता? आमची कलेक्टर असतील, मंदिर समिती असेल किंवा शासन असेल, त्यांना विनंती आहे की जे काही तुम्ही मूर्तीवरती करणार आहात किंवा मंदिराच्या कुठल्याही बाबतीत, मूर्तीच नाही तर मंदिराच्या कुठल्याही बाबतीत असेल,
तर किमान आम्हाला विश्वासात घ्या, आम्हाला बोलवा, आमचा पण तुम्ही सल्ला घ्या. आम्ही त्यासाठी मदत करायला तयार आहोत. विठ्ठल मूर्तीचं संरक्षण, मंदिराचं संरक्षण, जतन आणि संवर्धन झालंच पाहिजे. यासाठी माझ्या पूर्वजांनी प्राणपणाला लावून मंदिर वाचवलेलं आहे, मूर्तीचं संरक्षण केलंय. तीच त्यांचं रक्त आम्ही आहोत. आमचा तुम्ही सल्ला घ्या. तुम्हाला पटो न पटो पण आमचा सल्ला तुम्ही घ्या, ही तुम्हाला तुमच्या माध्यमातून विनंती आहे शासनाला. महाराज रामकृष्ण हरी. मध्ये आपल्याला मंदिर समितीने निमंत्रित केलं होतं की पुरातत्व खात्याने अहवाल सादर केला होता की मूर्तीची झीज होते आणि त्याच्यानंतर मंदिर समितीने लगेच कलेक्टर साहेबांना कळवून एक मीटिंग अरेंज केली आणि त्या मीटिंग मध्ये तुम्हालाही आमंत्रित करण्यात आलं होतं. तर त्या मीटिंग मध्ये नक्की काय झालं होतं? मंदिर समितीने आमंत्रित केलेल्या बैठकीमध्ये समस्त वारकरी फडकरी संघटना, वारकरी संप्रदाय पाईक संघ, विश्व वारकरी संघ, वारकरी प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आलेलं होतं. आदरणीय राणा महाराज वास्कर यांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः रघुनाथ महाराज, कबीर वास्कर महाराज आम्ही उपस्थित होतो. या बैठकीमध्ये आम्ही एक चिंता व्यक्त केली की वारंवार रासायनिक पद्धतीचा जो काही लेपन प्रक्रिया ही मूर्तीच्या संरक्षणासाठी केली जाते, ही रासायनिक प्रक्रिया ही अत्यंत धोकादायक आहे. या प्रक्रियेमुळे मूर्तीला थेट धोका होण्याचा संभव आहे. कारण कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये महालक्ष्मी मूर्तीला अशा प्रक्रिया वारंवार केल्यामुळं ही मूर्ती अत्यंत खराब झालेली आहे. परंतु अशा पद्धतीची वेळ जर पंढरपूरच्या मूर्तीवर येऊ नये, ही मूर्ती रासायनिक प्रक्रियेद्वारे खराब होऊ नये याच्याकरता धर्मशास्त्रामध्ये आणि पूर्वीच्या आपल्या मूर्तीशास्त्रामध्ये आयुर्वेदिक लेपन प्रक्रिया सुद्धा करण्याची पद्धत आहे. ती अनेक ठिकाणी केलेली आहे. आजही देहू संस्थान असेल, धुळ्यामध्ये एक राम मंदिर आहे, आम्ही स्वतः पाहणी केली, त्यांनी त्या आयुर्वेदिक लेपन प्रक्रिया केलेल्या आहेत. पुरातत्व खात्याचे विलास वाहणे सरांनी सांगितलं की केरळमध्ये काही मंडळी अशा पद्धतीची प्रक्रिया करणारे आहेत. तर आमचं समितीला आम्ही आवाहन केलं की देशभरामधले मूर्ती तज्ज्ञ बोलवून एकदा मूर्तीची संपूर्ण पाहणी करून याला कुठल्या पद्धतीची लेपन प्रक्रिया करणं गरजेचं आहे, जेणेकरून कमीत कमी 100 वर्ष, 200 वर्ष, 500 वर्ष मूर्तीला काही होणार नाही. वारंवार अशा पद्धतीची लेपन प्रक्रिया करावी लागणार नाही. कायमस्वरूपी तोडगा या संदर्भात केला जावा, जेणेकरून वारकऱ्यांमध्ये आणि पांडुरंगामध्ये कधी अंतर निर्माण होणार नाही. त्यावेळेला आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वस्त केलेलं आहे की स्पर्शदर्शन कधी बंद होणार नाही आणि मूर्तीच्या या संदर्भामध्ये जे काही आपल्याला चांगलं करता येईल त्यासाठी आपण देशभरातले तज्ज्ञ, आपण वारकरी संप्रदायानेही मागवावेत. मंदिर समिती त्यासाठी प्रयत्न करेल. त्याच्यामुळं येत्या काही दिवसामध्ये या संदर्भामध्ये एक विशेष बैठक पुन्हा एकदा आयोजित केली जाईल आणि देशभरातले जे काही मूर्तीच्या संदर्भातले चांगले तज्ज्ञ असतील या सगळ्यांशी चर्चा करून पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा मूर्तीचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू होईल. मात्र कुठल्या पद्धतीचं लेपन करायचं, रासायनिक प्रक्रियेला वारकरी संप्रदायाचा ठाम विरोध काल होता, आज होता आणि उद्याही असणार आहे. त्यामुळे भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं लेपन प्रक्रिया होऊन ही मूर्ती जतन आणि संवर्धन केली जाईल. मुळामध्ये महाराज 1985च्या आधी बडवे समाज पण तिथं होता आणि बडवे समाजाने सुद्धा मूर्तीचं जतन आणि संवर्धन ही मुख्य भूमिका त्यामध्ये बजावली होती. तर त्यामध्ये आज बडवे समाजाला कुठेतरी डावललं जातं, याबद्दल तुमचं मत काय? नाही, आम्ही आमच्या निवेदनामध्ये हे स्पष्ट म्हटलेलं आहे की जरी यद्यपि त्या सेवा समाप्त झालेल्या असल्या तरी सुद्धा त्यांनी जतन मूर्ती संरक्षणाचं फार मोठं ऐतिहासिक कार्य हे पूर्वीच्या सेवाधारी मंडळींनी केलेलं आहे. तर त्यांचं सुद्धा मत, कारण 1985 नंतर ज्या वारंवार प्रक्रिया कराव्या लागलेल्या आहेत, 1985च्या अगोदर अशा प्रक्रिया झाल्याचं ऐकिवात नाही, किंवा जरी काही होत असेल तर ते नेमकं काय करत होते, जतनासाठी नेमकं कोणत्या दक्षता घेत होते. उलट त्या काळामध्ये तर दिवसाला 33-44 महापूजा होत्या, तरी सुद्धा अशा प्रक्रिया कराव्या लागल्या नाही. मग आता महापूजा बंद आहेत, मध्यंतरी कोरोना काळात तर दर्शन बंद होतं. असा दावा केला जातो की बाबा दर्शनामुळे झीज होते. 2 वर्ष मंदिर बंद असताना सुद्धा आईसाहेबांच्या पायाची अत्यंत मोठ्या प्रमाणात झीज झालेली होती. त्याच्यामुळे मूर्तीला केमिकल रिॲक्शन केल्यामुळे वारंवार झीज होतीये का, असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियांचा सारासार विचार करून जुन्या सेवाधाऱ्यांना सुद्धा विचारात घेऊन शेवटी बघा याच्यामध्ये कसं आहे की सरकार असू द्या किंवा नागरिक असू द्या, भाविक भक्त असू द्या, हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि नाजूक विषय आहे, श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे अधिकारी असतील, शासन असेल, मंदिर समिती सदस्य असतील, या सगळ्यांनी मिळून एकोप्यानं एक चांगला निर्णय घेण्याची या ठिकाणी आम्ही आव्हान केलेलं आहे आणि त्याला एक सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. भविष्यामध्ये पांडुरंगाच्या मूर्तीचं जतन आणि संवर्धन चांगल्या पद्धतीने होईल असा आमचा विश्वास आहे. बरं, परवा पुरातत्व खात्याने
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला एक अहवाल पाठवला होता. त्या अहवालामध्ये असं नमूद केलं होतं की श्री विठ्ठलाची मूर्तीची झीज परत झालेली आहे, तर त्याच्यावर आपल्याला रासायनिक प्रक्रिया परत एकदा करायची आहे. म्हणून त्यांनी 1-2 दिवसाखाली कलेक्टर साहेबांना सांगून त्यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग आयोजित केली होती आणि त्या मीटिंग मध्ये वारकरी संप्रदायाला सुद्धा निमंत्रित करण्यात आलं होतं. पण मध्यंतरी तुम्ही आणि मुकुंद बडवे यांनी मंदिर समितीला एक पत्र दिलं होतं. ते पत्र नक्की काय होतं? आता विषय काय होतोय, 12 साली लेप केल्यावर आम्ही रुक्मिणी मातेचं मी पुजारी होतो. त्यावेळेस माझ्या देखत ती लेपची पूजा झाली होती, म्हणजे लेपची प्रक्रिया झाली होती, विठ्ठलावर पण झाली होती. पण त्यानंतर आमचं हक्क गेल्यानंतर 7-8 वेळा माझ्या माहितीप्रमाणे खूप वेळा प्रक्रिया झाली, रासायनिक प्रक्रिया झाली, हे आम्हाला ऐकू येतं. पण कशामुळे झीज होती एवढी, काय कारण आहे ह्याचा? काय आम्हाला काय म्हणजे आम्ही पण हक्क जरी गेले तर आमच्या पण भावना आहेत ना त्याशी. मग ती मंदिर समितीनं तिथं संत मंडळी ह्यांची बोलवली ती मीटिंग, आणि आम्हाला तर कुठलं निमंत्रण नव्हतं. तुम्ही जरी आम्हाला हेटाळणी केली, काही केली, तरी पण आम्ही 5-5 हजार वर्ष त्या जेव्हा युवानियोग तिथे आम्ही सेवा केलेली आहे. त्यातली माया तर मला वाटतं मी 7-8 वर्ष तेवढा उपचार केले ताईसाहेबांवर. 7-8 वर्ष मी पण पूजा केली आहे, काकडा ते शेजारती मी पण सेवा केलेली आहे. मग आमचेही कनेक्ट आहेत ना. काय प्रॉब्लेम आहे आम्हाला माहिती आहे ना, की काय आहे तिथं. बडव्यांना माहिती आहेत, पुजाऱ्यांना माहिती आहेत. एका तरी तज्ञाला तिथं बोलावायला पाहिजे होतं. पण कुठला तरी द्वेष, राग जरा मनात धरून त्यांनी आम्हाला काय तिथे बोलवलं नाही कधीच आयुष्यात. म्हणजे एवढ्या 12 वर्षात एवढे प्रॉब्लेम आले तर त्यांनी कधी बोलवलं नाही. अरे आम्ही पण वारकरी संप्रदायाचे जवळचे आहेत, आम्ही पण तुमच्याशी कनेक्ट मधली माणसं आहेत. आज संत मंडळी तिथं आवसेकर महाराज आहेत, तिथं जळगावकर महाराज आहेत. ह्या लोकांनी विचार करायला पाहिजे की बाबा आमचा द्वेष कशासाठी करतात. तुम्ही जर संत मंडळीत तुम्ही समान भावना ठेवली पाहिजे होती आमच्याबद्दल. काय बडवे बाप्पाला एवढं विचारू तर आपण काहीतरी, हम करो से कायदा ही भावना त्यांच्या मनात आहे. त्यांना वाटत असेल आम्हाला निग्लेक्ट करा. मग आम्ही शेवटी आम्हाला काहीतरी जाण आहे की आम्ही काहीतरी या आयुष्यात काहीतरी त्या मूर्तीशी कनेक्ट आहोत, काहीतरी आपल्या विठ्ठलाला काय होतंय काय नाही ही भावना धरून आम्ही एक अर्ज केला होता. पण तरी यावेळेस सुद्धा तो लक्षात घेतला नाही. म्हणजे तुम्हाला किती काळजी आहे तुमच्या आजाची, काय प्रॉब्लेम आहे हे सरकारनं हे होणार नाहीत. येऊन तिथं लोक जी पुजारी आहेत त्यांना जर विचारात घेतलं तर निश्चित प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. त्यांना तुम्ही विचारलं गेलं पाहिजे. आम्ही काय अशी द्वेषी माणसं नाहीत. निश्चित आम्ही पांडुरंगासाठी, रुक्मिणी मातेसाठी, तिथल्या देवते संबंधात तुम्हाला चांगला सल्ला देईल. पण तुम्ही आम्हाला तुम्ही धरलेलं नाहीये हे आम्हाला फार खंत वाटतं. मनाला वेदना होत्यात की ह्या संत लोकांकडनं ह्या बीजेपीच्या राज्यात ही संत मंडळी बसवली तिथं, ती सर्व आमचा देश करतात का असा मला प्रश्न पडतो. नाव प्रकाश परिचारक आहे. आम्ही देवाची सेवा करत होतो. काकडा आरती, दुपारती, शेजारती पर्यंत आम्ही करत होतो. त्यानंतर जे देऊळ गेलं ते आम्हाला जी मनात खंत बसली, आमची सेवा गेली. आम्ही रुपयाच्या मिंद्यात नव्हतो कोणाच्या, भाविक जे देतील त्याच्यावर होतो. आपण आम्ही मागत नव्हतो कोणाला पैसे, एवढे आम्हाला भावना आहे. आणि वज्रलेप करताना आम्हाला काहीही बोललेलं नाही, काय नाही, एक पत्र सुद्धा नाही की बाबा यावं तुम्ही येऊन बसावं मीटिंगला, असं काहीही दिलेलं नाही. महाराज काय सांगताल तुम्ही जे मंदिर समितीला पत्र दिलं होतं आणि कलेक्टर साहेबांना पण पत्र दिलं होतं, तर त्या पत्रामध्ये नक्की नमूद काय केलं होतं? अनादी काळापासून श्री विठ्ठल व रुक्मिणीची सेवा करणारा समाज या पंढरपूरमध्ये अस्तित्वात आहे. उत्पात समाज हा रुक्मिणीची सेवा केलेला आहे. बडवे व इतर सेवादारी समाज विठ्ठलाची सेवा केलेला आहे. तर त्यात स्पष्ट सांगितलेलं की बडवे उत्पाताचा वाद हा शासनाबरोबर असेल त्या काळी 2014 सालापर्यंत. पण आताच्या घडीला बघितलं तर त्या विठ्ठल व रुक्मिणी मूर्तीच्या बाबत जवळ ज्या लोकांचा संबंध आलाय, ज्या बडवे उत्पात सेवादारांचा संबंध त्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीच्या बाबत आलेला आहे. तर आता जी मंदिरे समिती आहे किंवा भारतीय पुरातत्व विभाग आहे किंवा जिल्हाधिकारी साहेब आहेत, त्यांना त्याचा पूर्ण विसर पडलेला आहे. ह्या लोकांबरोबर तात्विक वाद असतील, पण विठ्ठलाच्या मूर्तीचा, रुक्मिणीचा जेव्हा विषय येईल तेव्हा ह्या लोकांना विश्वासात घेऊन नक्की काय करावं लागेल हे ह्या लोकांनी विचारलं पाहिजेत, असं माझं वैयक्तिक मत आहे. बरं, आपण हे पत्र कधी दिलं होतं शासनाला? विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या कार्यकारी अधिकारी अध्यक्ष यांच्या नावाने मी 5/1/2026 ला दिलतं आणि जिल्हाधिकारी साहेबांना 13/1 ह्या दिवशी त्यांच्याकडे देऊन मी त्याची पोच घेतलेली. उत्तर आपल्याला काय मिळालं?
त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप मला कुठलं उत्तर आलेलं नाही. तर ह्या होत्या बडवे उत्पाद सेवाधारी आणि अन्य स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया. खर तर मूर्तीचं संरक्षण हे बडवे उत्पाद सेवाधाऱ्यांनी पिढ्यानपिढ्या केलेलं आहे आणि आजही ते परत एकदा सांगतात की आम्ही मूर्तीच्या रक्षणासाठी, मूर्तीच्या संवर्धनासाठी कधीही तयार आहोत. पण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्व खातं हे दोघेही मिळून त्यांना डावलण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर या मूर्तीला जर काही झालं तर ह्याची जबाबदारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्व खातं घेणार आहे का, हा सवाल तमाम महाराष्ट्राला पडलेला आहे. VB न्यूज, पंढरपूर.